दीपाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या सासरच्या घरात पाऊल पडले. उच्च शिक्षित असलेल्या दीपा अत्यंत हुशार आणि जिद्दी मुलगी होती. तिच्या डोळ्यात IAS म्हणजेच की कलेक्टर होण्याचे मोठे स्वप्न होते आणि तिने लग्नापूर्वीच त्याची जोरदार तयारी सुरू केली होती. सासरच्या मंडळींनी तिचे स्वागत खूप छान केले, पण घरातील वातावरण जुन्या विचारांचे होते. दीपाची सासू कौसल्याबाई स्वभावाने प्रेमळ पण अत्यंत समंजस स्त्री होत्या. कौसल्याबाईंनी लहानपणापासून गरिबी आणि शिक्षणाचा अभाव अनुभवला होता, त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व पूर्णपणे ठाऊक होते. दीपाच्या डोळ्यातील ती चमक आणि अभ्यासाची ओढ कौसल्याबाईंच्या पहिल्याच नजरेत भरली. त्यांना आपल्या सुनेमध्ये स्वतःचे अपूर्ण राहिलेले स्वप्न दिसू लागले होते. मात्र दीपाचा नवरा अजिंक्य एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. त्यांचा असा ठाम समज होता की बायकोने फक्त घर सांभाळावे आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीपाने जेव्हा आपल्या अभ्यासाबद्दल आणि कलेक्टर होण्याच्या स्वप्नाबद्दल विषय काढला, तेव्हा अजिंक्यने तिला थेट नकार दिला. आपल्या घरात कोणीही बायको नोकरी किंवा अभ्यास करत नाही. तू फक्त घराकडे लक्ष दे, असं अजिंक्यने ठमकावून सांगितले होते. दीपाचे मन पूर्णपणे खचून गेले होते. तिचे डोळे पाण्याने भरले. तिने आपले पुस्तके पेटीत बंद करून ठेवायचा निर्णय घेतला. पण कौसल्याबाईंनी हे सर्व पाहिले होते. त्यांनी मनातल्या मनात एक मोठा निश्चय केला. आपल्या सुनेचे हे स्वप्न त्या अजिंक्यच्या नकळत नक्कीच पूर्ण करतील आणि तिला कलेक्टर बनवूनच राहतील. अजिंक्य सकाळी ऑफिसला निघून गेल्यानंतर घरात एक शांतता पसरली. दीपा शांतपणे स्वयंपाकघरात काम करत होती. कौसल्याबाई तिच्या जवळ आल्या आणि त्यांनी अतिशय प्रेमाने तिचा हात हातात घेतला. दीपा, अजिंक्यने नकार दिला म्हणून तू तुझे स्वप्न सोडून देणार आहेस का? कौसल्याबाईंनी विचारलं. दीपाने हताश होऊन मान खाली घातली. सासूबाई, नवऱ्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन मी हे कसं अभ्यास करू शकते? दीपा म्हणाली. त्यावर कौसल्याबाई हसल्या आणि म्हणाल्या, पतीचा आदर करणे वेगळे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे वेगळे. तू अभ्यास करणार आणि मी तुला मदत करणार. अजिंक्यला याबद्दल काहीही कळणार नाही. कौसल्याबाईंनी घरातील सर्वात वरच्या मजल्यावर असलेली एक जुने अडगळीची खोली निवडली. ती खोली त्यांनी दीपाच्या मदतीने साफ केली. तिथे एक छोटेसे टेबल आणि खुर्ची ठेवली होती. कौसल्याबाईंनी स्वतःच्या साठवलेल्या पैशांमधून दीपाला लागणारे नवीन पुस्तकं आणि अभ्यासाचे साहित्य गुपचूप आणून दिले. अशा प्रकारे सासू आणि सुनेची ही गुप्त मोहीम सुरू झाली होती. अजिंक्य सकाळी 8 वाजता ऑफिसला गेला की दीपा वरच्या खोलीत जाऊन अभ्यास करायची. कौसल्याबाई स्वतः घरातील सर्व कामं हाताळायच्या, जेणेकरून दीपाला अभ्यासासाठी पूर्ण वेळ मिळेल. दिवसेंदिवस दीपाचा अभ्यास तीव्रच होत गेला, पण त्याच सोबत आव्हानही वाढत होते. अजिंक्य संध्याकाळी 6 वाजता घरी यायचा, त्यामुळे दीपाला 5 वाजेपर्यंत सर्व अभ्यास संपवून खाली यावे लागत होते आणि घरातील सर्व कामे पूर्ण झाल्याचे दाखवावे लागायचे. कौसल्याबाई दररोज दारावर पहारा द्यायच्या. अजिंक्य कधी वेळेआधीच आला तर कौसल्याबाई
त्याला दारातच गप्पामध्ये अडकवून ठेवायच्या आणि दीपाला सावध करण्यासाठी खोकण्याचा किंवा मोठा आवाज करण्याचा इशारा द्यायच्या. हा इशारा मिळताच दीपा गुपचूप वरून खाली यायची. एका दिवशी अजिंक्यचा फोन आला की तो दुपारीच घरी जेवायला येतोय. दीपा वरच्या खोलीत हेडफोन लावून ऑनलाईन क्लास घेत होती. तिला अजिंक्य आल्याची चाहूल लागली नाही. कौसल्याबाईंनी प्रसंगावाधून राखून अजिंक्यला हॉलमध्ये बसवले आणि त्याच्यासाठी सरबत बनवण्याचा बहाण्याने स्वयंपाकघरात गेल्या. कौसल्याबाईंनी पटकन वर जाऊन दीपाला बाजूला केले आणि पुस्तके लपवली. अजिंक्य जेव्हा वरच्या मजल्यावर काही कामासाठी गेला तेव्हा दीपा नेहमीप्रमाणे कपड्यांच्या घड्या घालत बसली होती. कौसल्याबाईंच्या सतर्कतेमुळे तो मोठा धोका टळला होता. अजिंक्यला हळूहळू घरातील काही गोष्टींमध्ये बदल जाणवू लागला. कौसल्याबाई पूर्वीपेक्षा जास्त थकलेल्या दिसायच्या, कारण त्या दीपाला अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून घरातील सर्व कामे स्वतः करायच्या. अजिंक्यने कौसल्याबाईंना विचारले, आई, तू एवढी का थकतेस? दीपा काही काम करत नाही का? कौसल्याबाईंनी लगेच परिस्थिती सावरून घेतली. छे रे अजिंक्य, दीपा सर्व कामं करते, पण मलाच आता रिकामे बसवत नाही, म्हणून मी कामात हातभार लावते, असे कौसल्याबाईंनी खोटे सांगितले. पण अजिंक्यच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. दुसऱ्या दिवशी अजिंक्य ऑफिसला जातो असे सांगून निघून गेला, पण अर्ध्या तासातच चावी विसरल्याचे सांगून परत आला. दीपा वरच्या खोलीत तल्लीन होऊन मुख्य परीक्षेचा सराव पेपर सोडवत होती. अजिंक्यने दारात पाऊल ठेवले आणि कौसल्याबाईंची धांदल उडाली. कौसल्याबाईंनी दारातच मोठा आवाज करत एक भांडे खाली पाडले. तो आवाज ऐकून दीपा सावध झाली. तिने क्षणाचाही विलंब न करता पुस्तक कपाटात कोंबली आणि खिडकीतून खाली पाहत कपडे वाळत घालायचे नाटक केले. अजिंक्य वर आला तेव्हा त्याला दीपा कपडे वाळत घालताना दिसली, ज्यामुळे त्याचा संशय तात्पुरता मिटला. अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर शेवटी UPSCची पूर्वपरीक्षा आली. परीक्षेचे केंद्र शेजारच्या शहरात होते. अजिंक्यला नकळत तिथे पोहोचवणे हे खूप मोठं आव्हान होता, पण कौसल्याबाईंनी आधीच एक उत्तम प्लॅन तयार करून ठेवला होता. कौसल्याबाईंनी अजिंक्यला सांगितले की त्यांना कुलदेवतेच्या दर्शनाला जायचे आहे आणि त्यासाठी दीपा तिच्या सोबत येईल. अजिंक्यने आनंदाने परवानगी दिली. कौसल्याबाई दीपाला घेऊन सकाळीच निघाल्या, पण देवाच्या दर्शनाला न जाता त्या थेट परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. परीक्षेच्या केंद्राबाहेर कौसल्याबाई उन्हात ताटकळत बसून राहिल्या आणि देवाचा जप करू लागल्या. दीपा आता परीक्षा देत होती. दीपाचा पेपर अतिशय उत्तम गेला. बाहेर आल्यावर तिने सासूबाईंचे पाय धरले. सासूबाईंच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. घरी परतताना कौसल्याबाईंनी मंदिरातून प्रसाद विकत घेतले. घरी आल्यावर त्यांनी अजिंक्यला प्रसाद दिला. अजिंक्यला वाटले की त्याची आई आणि बायको देवाचे दर्शन घेऊन आले होते, पण प्रत्यक्षात दीपाने तिच्या यशाचे पहिले पाऊल टाकले होते. काही महिन्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दीपा पूर्व परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. हा सासू-सुनेच्या गुप्त मोहिमेचा पहिला मोठा विजय होता.
कौसल्याबाईंनी घरात गुपचूप पेढे आणून दीपाचे तोंड गोड केले. पण आता खरी लढाई बाकी होती. मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेचा अभ्यास खूप कठीण आणि मोठा होता. दीपाला आता दिवसातून 10 ते 12 तास अभ्यासाची गरज होती. पण अजिंक्य घरी असताना एवढा वेळ कसा काढायचा, हा मोठा प्रश्न होता. कौसल्याबाईंनी एका नवीन उपाय शोधला. त्यांनी अजिंक्यला सांगितले की दीपाला दुपारची झोपायची सवय लागली आहे. त्यामुळे ती दुपारी वरच्या खोलीत विश्रांती घेते. अजिंक्यला यात काही वेगळे वाटले नाही. दीपा दुपारी विश्रांतीच्या नावाखाली सलग 6-7 तास कडक अभ्यास करू लागली. दीपा रात्री सर्वजण झोपल्यानंतर सासूबाईंच्या खोलीत टेबल लॅम्प लावून पहाटे 3 वाजेपर्यंत अभ्यास करायची. कौसल्याबाई स्वतः जाग्या राहून तिला गरम चहा आणि खाणे बनवून द्यायच्या. आई आणि सुनेचे हे नाते आता केवळ नाते राहिले नव्हते, तर ती एक मजबूत युती बनली होती. मुख्य परीक्षेचा दिवस अगदी जवळ आले होते. दीपाचा अभ्यास अंतिम टप्प्यात होता. पण अचानक नियतीने एक नवीन परीक्षा घेतली. कौसल्याबाईंची तब्येत अचानक खूप बिघडली. त्यांना तीव्र ताप आला आणि अशक्तपणा वाढला. दीपाने अभ्यास बाजूला ठेवून सासूबाईंची सेवा करण्यास सुरुवात केली. पण कौसल्याबाईंनी तिला सक्त मनाई केली. दीपा, माझे आजारपण तर 2 दिवसात ठीक होईल, पण ही परीक्षा पुन्हा येणार नाही. तू फक्त अभ्यासावर लक्ष दे, असे कौसल्याबाईंनी ठणकावून सांगितले. कौसल्याबाईंनी आपल्या आजारपणाची पर्वा न करता अजिंक्यला दीपाबद्दल काहीही संशय येऊ दिले नाही. दीपाने दिवसरात्र एक करून आजारी सासूबाईंची काळजीही घेतली आणि आपला अभ्यासही थांबू दिला नाही. सासूबाईंच्या त्या त्यागाने दीपाच्या मनातील जिद्द दुप्पट झाली. मुख्य परीक्षेचे सर्व पेपर दीपाने अत्यंत आत्मविश्वासाने दिले. पेपर संपल्यानंतर तिला खात्री होती की तिचा निकाल सकारात्मकच येईल. आता फक्त अंतिम टप्प्याची म्हणजेच मुलाखतीची प्रतीक्षा होती. मुख्य परीक्षा दिल्यानंतर काही दिवसांनी अजिंक्यला घरातील एका जुन्या पुस्तकात दीपाचे एक हॉल तिकीट सापडले. ती पूर्व परीक्षेची जुनी पावती होती. अजिंक्य ती पावती पाहून हादरला आणि अत्यंत रागात हॉलमध्ये आला. अजिंक्यने दीपा आणि कौसल्याबाईंना समोर उभे केले आणि ती पावती त्यांच्या समोर फेकली. हे काय आहे? तू माझ्या नकळत परीक्षेचा फॉर्म भरलास? अजिंक्य दीपावर जोरात ओरडला. दीपा प्रचंड घाबरली आणि तिचे हातपाय थरथरू लागले. दीपा काही बोलणार तितक्यातच कौसल्याबाई मध्ये आल्या. अजिंक्य, तिच्यावर ओरडू नकोस. ती पावती लग्नापूर्वीची जुनी आहे. तिने लग्नानंतर कोणतीही परीक्षा दिली नाही. कौसल्याबाईंनी अत्यंत शांतपणे आणि खोटे सांगून परिस्थिती हाताळली. अजिंक्यने पावतीवरील तारीख नीट पाहिली नाही आणि कौसल्याबाईंच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. पण त्या दिवसानंतर अजिंक्य दीपावर जास्त बारीकाईने लक्ष ठेवू लागला. सासू सुनेला आता अत्यंत सावधान राहणे आवश्यक होते. काही महिन्यानंतर मुख्य परीक्षेचा निकाल आला आणि दीपा मुलाखतीसाठी पात्र ठरली. ही संपूर्ण कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण दीपाची मुलाखत दिल्लीला UPSCच्या मुख्यालयात होती. आता दिल्लीला कसे जायचे हा सर्वात मोठा प्रश्न होता. अजिंक्य अजिबात दिल्लीला जाऊ देणार नव्हता. कौसल्याबाईंनी एक मोठी योजना आखली. त्यांनी आपल्या नातेवाईकांमध्ये एका
बनावट लग्न कार्याची कथा रचली. त्यांनी अजिंक्यला सांगितले की दिल्लीजवळ राहणाऱ्या एका दूरच्या नातेवाईकांच्या लग्नाला त्यांना जायचे आहे. अजिंक्य कामात व्यस्त असल्याने त्यांनी सांगितले की तो येऊ शकत नाही. पण त्यांनी कौसल्याबाई आणि दीपाला जाण्याची परवानगी दिली. कौसल्याबाई दीपाला घेऊन दिल्लीला रवाना झाल्या. दीपाच्या चेहऱ्यावर भीती आणि उत्सुकता दोन्ही होत्या. दिल्लीत पोहोचल्यानंतर कौसल्याबाईंनी दीपाला धीर दिला. दीपा, आज तुझा शेवटचा टप्पा आहे. अजिंक्यच्या नकाराचे उत्तर तुला आज तुझ्या कर्तव्याने द्यायचे आहे, असे कौसल्याबाई म्हणाल्या. दीपा पूर्ण आत्मविश्वासाने मुलाखतीसाठी आत गेली. UPSCच्या मुलाखत पॅनलसमोर दीपा अत्यंत आत्मविश्वासाने बसली. पॅनलने तिला तिच्या शिक्षणाबद्दल, सामाजिक मुद्द्यांवर आणि प्रशासकीय निर्णयांवर कठीण प्रश्न विचारले. दीपाने प्रत्येक प्रश्नाचे अत्यंत हुशारीने आणि व्यावहारिक उत्तर दिले. मुलाखत पॅनलच्या अध्यक्षांनी तिला एक वैयक्तिक प्रश्न विचारला. जर तुमच्या कुटुंबाने, विशेषतः तुमच्या नवऱ्याने तुम्हाला प्रशासकीय सेवा येण्यास विरोध केले तर तुम्ही काय कराल? दीपाने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले. सर, माझे लग्न झाले आहे आणि माझ्या नवऱ्याचा विरोध होता. पण माझ्या सासूबाईंनी माझ्या शिक्षणावर विश्वास ठेवला आणि मला लपवून अभ्यास करायला मदत केली. मी माझ्या नवऱ्याचा अनादर करणार नाही, पण कलेक्टर बनून देशसेवेसोबतच माझ्या सासूबाईंचे स्वप्न पूर्ण करेन आणि माझ्या नवऱ्याचा दृष्टिकोन बदलेन. दीपाच्या या प्रामाणिक आणि भावुक उत्तराने मुलाखत पॅनल अत्यंत प्रभावित झाला. मुलाखत खूप उत्तम झाली. बाहेर आल्यावर दीपाचे सासूबाईंना घट्ट मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यात अश्रू वाहू लागले. दिल्लीहून परत आल्यानंतर घरातील आयुष्य पुन्हा नेहमीसारखं सुरू झालं. दीपा आणि कौसल्याबाई अत्यंत उत्सुकतेने अंतिम निकालाची वाट पाहत होत्या. दीपाने घरातील कामे करताना अजिंक्यला कधीही संशय येऊ दिला नाही. अजिंक्य आपल्याच धुंदीत होता. त्याला वाटत होतं की दीपा घरातील कामे करून एक आदर्श गृहिणी बनेल. पण तिला कलेक्टर बनण्यासाठी तिच्या सासूबाईंनी किती मोठा त्याग आणि संघर्ष केला आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. एका संध्याकाळी UPSCचा अंतिम निकाल जाहीर होणार असल्याची बातमी टीव्हीवर आली. दीपाचे हृदय धडधडू लागले. कौसल्याबाई देवाच्या फोटोसमोर हात जोडून बसल्या आणि प्रार्थना करू लागल्या. अजिंक्य हॉलमध्ये सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होता. दीपा तिच्या खोलीत मोबाईलवर निकाल पाहण्याचा प्रयत्न करत होती. इंटरनेट स्लो असल्यामुळे पेज लोड होत नव्हते, ज्यामुळे दीपाचा श्वास रोखला गेला होता. अचानक दीपाचा मोबाईल वाजला. तिच्या मैत्रिणीचा फोन होता. दीपा, तू ऑल इंडिया रँक 15 आणली आहेस. तू कलेक्टर झाली आहेस, मैत्रिणीने आनंदाने ओरडून सांगितले. दीपाच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिने आनंदाने किंचाळत सासूबाईंना मिठी मारली. दोघींचे हे ओरडणे ऐकून अजिंक्य धावत खोलीत आला. काय झाले? एवढ्या मोठ्याने का ओरडतात? त्याने विचारले. कौसल्याबाईंनी अत्यंत अभिमानाने दीपाचा हात धरला आणि टीव्हीकडे बोट दाखवले, जिथे न्यूज चॅनेलवर दीपाचे नाव आणि फोटो झळकत होते. अजिंक्य, तुझी बायको दीपा
आज देशात 15व्या रँक उत्तीर्ण होऊन IPS म्हणजेच की कलेक्टर झाली आहे. कौसल्याबाईंनी मोठ्या गर्वाने सांगितले. अजिंक्यला धक्काच बसला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हे कसे शक्य आहे? मी तर हिला अभ्यास करायला नकार दिला होता. मग ही परीक्षा कधी दिली आणि अभ्यास कधी केला? अजिंक्यने अवाक होऊन विचारले. घरातील वातावरण अचानक अत्यंत गंभीर झाले होते. अजिंक्य रागाने कौसल्याबाईंकडे बघू लागला होता. आई, तू मला फसवलेस. तू माझ्या नकळत हिला मदत केलीस, अजिंक्यने चिडून विचारले. कौसल्याबाईंनी अत्यंत गंभीर आणि शांतपणे अजिंक्यच्या डोळ्यात पाहिले. होय अजिंक्य, मी तुला फसवले, पण एका चांगल्या कामासाठी, कौसल्याबाई म्हणाल्या. तू तुझ्या अहंकारापोटी एका हुशार मुलीचे स्वप्न मारत होतास. तिची बुद्धिमत्ता घरच्या 4 भिंतीत चूल आणि मूल करण्यात वाया जात होती. मी तिला ती चूक करू दिली नाही. कौसल्याबाई पुढे म्हणाल्या. मी स्वतः कधी शिकू शकले नाही, कारण मला कोणी साथ दिली नाही. पण माझ्या सुनेला मी ती खंत राहू दिली नाही. तिने दररोज रात्री 3-3 वाजेपर्यंत अभ्यास केला आहे. तिने घराचे कोणतेही काम सोडले नाही. मग तिच्या शिक्षणाला तुझा विरोध का होता? सासूबाईंचे हे शब्द ऐकून अजिंक्य निरुत्तरी झाला. कौसल्याबाईंनी त्याला दीपाचा संपूर्ण संघर्ष, ती अडगळीची खोली, दुपारची गुपचूप केलेला अभ्यास आणि दिल्लीचा प्रवास या सर्वांची सत्यता सांगितली. आईचे शब्द आणि दीपाचा त्याग ऐकून अजिंक्य सुन्न झाला. त्याला स्वतःच्या संकुचित विचारांची प्रचंड लाज वाटू लागली. ज्या बायकोला तो फक्त गृहिणी समजत होता, तिने घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून देशातील सर्वात कठीण परीक्षा पास केली होती. अजिंक्य दीपाजवळ गेला. त्याचे डोळे भरून आले आणि म्हणाला, दीपा, मला माफ कर. मी तुझ्या क्षमतेला ओळखू शकलो नाही. माझ्या अहंकारामुळे मी तुझ्या स्वप्नांच्या आड येत होतो. पण आज मला तुझा आणि आईचा खूप अभिमान वाटत आहे, असे अजिंक्य म्हणाला. अजिंक्य दीपासमोर झुकला आणि त्याने तिची माफी मागितली. दीपाने त्याला सावरले. अजिंक्य, मला तुमच्याकडून फक्त पाठिंबा हवा होता. आज तुम्ही मला स्वीकारले, यातच माझा सर्वात मोठा विजय आहे, दीपा म्हणाली. अजिंक्यने कौसल्याबाईंचे पाय धरले. आई, आज तू मला एक चांगला पती आणि माणूस बनवलंस. तू दीपाची सासू नाही, तर खरी आई बनून तिला तिचे स्वप्न दाखवलेस आणि पूर्ण केलेस. अशा शब्दात अजिंक्यने कौसल्याबाईंचे आभार मानले. काही दिवसानंतर दीपाची पहिली पोस्टिंग जिल्हा अधिकारी म्हणजेच की कलेक्टर म्हणून त्यांच्या जिल्ह्यात झाली. दीपाच्या पदग्रहण सोहळ्याचा दिवस आला. संपूर्ण शहरात दीपाचे मोठे होर्डिंग लागले होते. अजिंक्य आणि कौसल्याबाई अत्यंत अभिमानाने सोहळ्याला उपस्थित होते. दीपाने लाल दिव्याच्या गाडीतून उतरून थेट कौसल्याबाईंच्या पाया पडल्या. कौसल्याबाईंनी तिला मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवले. दीपाने कलेक्टरच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी कौसल्याबाईंना त्या खुर्चीजवळ उभे केले. माझ्या यशाची खरी हकदार माझी सासू आहे. जर तिने मला लपवून अभ्यास करायला मदत केली नसती तर आज मी इथे नसते. ही माझी सासू नाही, माझी सावली आणि माझी खरी आई आहे.
असे दीपाने तिथे जमलेल्या सर्व पत्रकारांसमोर आणि अधिकाऱ्यांसमोर सांगितले. सभागृह टाळ्यांच्या कडकडाटीने गुंजून गेले. सासूबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. एका सासूने आपल्या सुनेला दिलेल्या साथीची ही अनोखी कथा समाजात स्त्री सक्षमीकरणाचे एक महान उदाहरण बनले होते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐका. ही कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.